गुड मॉर्निंग। आज आपण बघणार आहोत आयब्रोज करताना आयब्रोज कशा पद्धतीने पकडायचे। आयब्रोज जर योग्य पद्धतीने पकडले तर शेप देणं अगदी सोपं जातं। सर्वप्रथम पावडर लावून फ्रंटचे केस कट करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आयब्रोज हे क्रॉसमध्ये पकडायचे नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने क्रॉस आयब्रोज पकडायचे नाही, असे एकसारखे आयब्रोज पकडायचे आहे। बघा, एकसारखे आयब्रोज पकडल्यानंतर शेप देणं अगदी सोपं जातं। तर आता आपण बघूया आयब्रोज कसे करायचे। सर्वप्रथम एकसारखे आयब्रोज पकडल्यानंतर ते खालची साइड क्लीन करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अगोदर एक्स्ट्राचे केस क्लीन करून घ्यायचे, त्यानंतर आपण आयब्रोजला खालच्या साइडने व्यवस्थित शेप देणार आहोत। आता आपण ट्रायंगल आयब्रोज करणार आहोत। आयब्रोज करत असताना सर्वप्रथम राईट साइडचा आयब्रोज करून घ्यायचा आहे। समोर उभे राहून आपण राईट साइडचा आयब्रोज खालच्या साइडने क्लीन करून घेणार आहोत। त्यानंतर वरच्या साइडने ही आयब्रोज क्लीन करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचे केस काढून झाल्यानंतर क्रॉसमध्ये आयब्रोजला एकसारखा शेप द्यायचा आहे। धागा हा क्रॉस पकडायचा आणि चिमटीमध्ये केस पकडून व्यवस्थित क्लीन करायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अशा पद्धतीने आयब्रोज केले तर आयब्रोज करणं खूप सोपं जातं आणि ट्रायंगल सुद्धा खूप सुंदर येतात। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडचे ही आयब्रोज करणार आहोत। साइडचा ट्रायंगल देत असताना खालून डोळा पकडायला सांगायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खालून डोळा कसा पकडला आहे आणि आपण कसा पद्धतीने ट्रायंगल पॉइंट देत आहोत ते। अशा पद्धतीने जर पॉइंट दिला तर तो खूप छान येतो। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडचे हे आयब्रोज करून घेणार आहोत। लेफ्ट साइडचे आयब्रोज करत असताना आपण क्लायंटच्या बॅक साइडला उभं राहायचं आहे आणि आयब्रोज एकसारखे टाईट पकडायला सांगायचे। आयब्रोज जर एकसारखे आणि टाईट पकडले तर आपल्याला शेप लक्षात येतो आणि आयब्रोज करणे सोपे जाते। अशा पद्धतीने आयब्रोज केले खूप सुंदर आणि सोपे जातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक यू।